जय शिवराया. गुड इव्हिनिंग. हा व्हिडिओ मला ॲक्च्युली संडे इव्हिनिंगला टाकायचा होता, परंतु मी आज टाकते आहे बिकॉज मी शॉपिंग केली. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे. आता आपल्याला सोया राईस मीन्स सोया बिर्याणी करायचा ठरलेला आहे. तसं तुम्ही बघू शकता सोयाबीन भिजून घेतलं आहे. देन नंतर मग मी त्याच्यात मॅरिनेट करण्यासाठी एक दही टाकले, ओवा, जिरा, हळद, लाल मिरची. अगदी चिकन बिर्याणीसारखी बिर्याणी होते ही सोया बिर्याणी. पण तुम्ही बघू शकता मी कसं मिश्रण घेतले. आता ते मिश्रण करायचे आपल्याला. देन हे 2 टोमॅटो आहे, त्यातला एक टोमॅटो मी पेस्टसाठी वापरणार, एक टोमॅटो फ्रायसाठी वापरणार. कांदा आणि आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व मी घेतलेलं आहे, परंतु टोमॅटोची मी पेस्ट करणार आणि बाकीचे सगळं पदार्थ मी टोमॅटोबरोबर लसूण आणि आल्याची पेस्ट करणार आणि नंतर मग बाकीचं उरलेलं ते कांदा आणि टोमॅटो मी छान तेल टाकून मस्त डीप फ्राय करणार ते. आणि हे मॅरिनेट करून ठेवलेलं असते. हे 10 मिनटं मी आता ते ठेवणार आणि मसाले वाटून घेणार सर्व मसाले. ओके, तर असं बघा ह्याच्यामध्ये मी सगळं मिश्रण दाखवलं होतं तुम्हाला की कसं काय काय टाकायचं आहे ते. सो मीठ पण टाकलं चवीप्रमाणे आणि आता ह्याला मस्त मॅरिनेट करून 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही त्याला कसं मी पूर्ण आतपर्यंत दही जाईल असं पूर्ण व्यवस्थित हे केलेलं आहे, लावलं आहे दही. आणि बाकीचं मिश्रण मसाला ते पण घरगुती मसाला आहे, बिलकुल बिर्याणी मसाला टाकलेला नाही त्याच्यामध्ये. आणि मी हा डीप कांदा फ्राय करून ठेवलेला होता ऑलरेडी पहिलाच. आणि तो कांदा आहे. आज आहे आपली एक सण होता संडेला आणि त्या सणाला हे पहिला सण असतो जे आपले वयस्कर लोक गेलेले असतात त्यांना हा नैवेद्य ठेवायचा असतो, म्हणून ही सगळी तयारी चालू आहे संडेची. तो चहा पाहिला, तो आम्ही सकाळी जेवण बनवता दोघांनी चहा घेतला होता. त्याच्याबरोबर आंबरसाबरोबर मला चपाती पण करायची आहे. नॉर्मली पुरणपोळी करतो, बट सगळंच काही गोड असतं म्हणून मी पुरणपोळी कॅन्सल केली. आत्ता एवढ्यातच माझ्या पुरणपोळ्या झालेल्या. आता झाला आमचा चहा दोघांचा. त्याबरोबर कांदा आणि टोमॅटो पण फ्राय होत आहे. चहा घेत आहे दोघेजण, हजबंड और मी. तर दोघांचा चहा बरोबर हे डीप फ्राय होत आहे. आणि थोड्या वेळातच आता मी ते मिश्रण डीप फ्राय झाल्यानंतर जो राईस मी भिजायला घातलेला आहे, तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवला राईस आणि सोयाबीन मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर ते राईस भिजवून झालेला आहे. आता इकडे 10 मिनटं मॅरिनेट होऊन झालेलं होतं, 10 मिनटं राईस भिजून झालेला होता. पाणी आता उकळायला ठेवलेलं आहेच मी. ते बघू शकता की ते पाणी फास्ट उकळतं आहे. कांदा मॅरिनेट झाला आहे, गव्हाचं पीठ छान दिसतंय. आता आपल्याला पुढचं काय करायचं आहे ते बघतोय आपण थोड्या वेळातच. काय काय करणार आहे मी आता. सोयाबीन पण डीप फ्राय झालेलं आहे. आता मुलगी आली ऑफिसवरनं, तिच्यासाठी तो चहा ठेवलेला आहे कारण ती आमच्यानंतर आली. आता ती चहा पण पेईल थोड्या वेळाने. तिचा चहा झाल्यानंतर तोपर्यंत माझा राईस बॉईल होईल. आता मी आता याच्यामध्ये राईस बॉईल करायला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता राईस टाकून ठेवलेला आहे. राईस पण छान बॉईल झालेला आहे आणि तो पूर्ण बॉईल नसतो करायचा, मीडियम बॉईल करतो आपण. तोपर्यंत इकडे पण छान अजून डीप फ्राय सोया होतो आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये सगळं मिश्रण जातं. देन चहा पण रेडी झाला आहे मुलीचा. आता आपण हे मिश्रण पण छानपैकी डीप फ्राय झाले. आता हा राईस ना मी थोड्या वेळातच चाळणीमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता थोडा अर्धा कच्चाच राईस शिजवतो आपण, पूर्ण राईस शिजवत नाही. त्यामुळं थोडासा कच्चा राईस ठेवूनच बॉईल करायचा असतो. आणि आता तो राईस मी चाळणीत काढून घेणार आहे. अशा पद्धतीत काढलेला आहे. बघा कशी वाफ दिसते. आणि अर्धा राईस याच्यात टाकलेला आहे, जे डीप फ्राय सोया होता ते. मुलीचा चहा पण रेडी झाला. देन इकडे आपल्याला सोया राईस पण रेडी होण्याचा प्लॅन चालू झालेला आहे. आता मी लेअर लावलेले आहेत. खाली सोया आणि राईस मिक्स करून घेतला. देन मग परत प्लेन राईस टाकला, नंतर डीप फ्राय कांदा टाकला, नंतर कोथिंबीर टाकली आणि छानपैकी आता मी दम बिर्याणी करणार सोयाची. त्याला झाकण लावून कुकर लावून टाकलेला आहे. आता चपात्या रेडी करते मी, जेणेकरून चपात्या आणि
आणि आंबरस मी रात्रीच करून ठेवला, त्याचं शूट नाही केलेलं मी, पण नेक्स्ट कधी पण आता आंब्याचं सीजन आहे तर मी तुम्हाला नक्कीच आंब्याचा रस कसा करते मी तो दाखवेल. चपाती बघा माझी खूप छान अशी खुसखुशी चपाती होते, तुम्ही बघू शकता. तुम्हाला टोपल्यात पण दाखवली मी आता कशी छान झालेली होती चपाती. आता हा लाईव्ह पण बघू शकता, मस्त चपाती खरपूस भाजली जाते. मला माझ्या पद्धतीच्या चपात्या खूप आवडतात करायला, जेणेकरून खायला पण अशा मस्त खुसखुशीत. बघा कशी छान झाली बघा बरं, बघितली. तुम्हाला आवडली का चपाती नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हीही प्रयत्न करा. गव्हाच्या चपात्या फुगण्यासाठी काय करायचं त्याचासुद्धा मी एक ब्लॉग बनवणार आहे. तर मी जेव्हा पण ब्लॉग बनवेल तेव्हा तुम्ही नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. आणि झाली चपाती छान, बघा कशा छान दिसत आहे पुरणपोळीसारख्या. आंबरस मी रात्रीच बनवला होता सो मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवत नाही आहे, हे डब्यात ठेवलेला आहे. आणि आता ही बिर्याणी पण झाली आहे बनवून, मस्त कुकर उघडून बघितला ही झाली बिर्याणी आंबरस चपाती. असा आमचा आज मेनू होता. आणि आज सण असल्यामुळे अक्षय तृतीया असते आणि तो सण असल्याला पहिल्यांदा पुरणपोळीचा नैवेद्य द्यायला लागतो, त्याच्यानंतर देवपूजा. आत्ता देवपूजा करायला सुरुवात केली. मला ना खूप आवडतं देवपूजा करून, फुलांची रांगोळी काढणं वगैरे असं खूप आवडतं. तर तुम्हाला दाखवते मी फुलांची रांगोळी कशी असते माझी. बघा तुळशीच्या अंगणापाशी पण छोटीशी रांगोळी काढली, ती फुलांचीच आहे. दोन्ही माझ्या पायऱ्या दरवाजाच्या तिथेही फुलांचीच रांगोळी छोटीशी, जशी जागा असेल तसं ॲडजस्टमेंट करते मी नॉर्मली. तर सो तुम्ही बघू शकता. आता घरात जायची एंट्री आहे, तो आहे हॉल आमचा, तिथेच देवघर आहे आमचं. आणि आज आमच्या सासूबाईंचं आज नैवेद्य ठेवलेलं आहे, कारण अक्षय तृतीया असली की नॉर्मली हा नैवेद्य आपल्या घरातील जे गेलेले असतील त्यांना तो नैवेद्य दाखवावा लागतो. सो तो माझी पूजा झालेली आहे. माझी पूजा पण खूप सुंदररित्या करत असते मी नेहमी. मला फुलांचं डेकोरेशन खूप आवडतं, ज्यावेळेस मी पूजा करते त्यावेळी. तसं मी इथेही डेकोरेशन फुलांचंच केलं आहे. नैवेद्य देऊन झाला आहे देवाला आणि वात पण लावलेली आहे. तुम्हाला थोड्याच वेळात मी आईंचा पण फोटो दाखवेल. माझ्या सासूबाईंवर खूप प्रेम होतं, सासूबाईंचं माझ्यावर खूप प्रेम होतं. आमच्या दोघींचा छान बॉन्ड बसायचं. मी आमच्या दोघींचा बॉन्ड कसा होता त्याच्यावर एक मी छान ब्लॉग बनवणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. ते आता ऐकायला नाही येत, परंतु माझ्या मनात खूप काही आहे त्यांच्यासाठी. आणि खूप सुंदर आम्ही दोघी राहायचं गावी गेलं की. त्या माझ्या सासूबाई आहेत, बघू शकता तुम्ही. जेव्हा पण मी सासूबाईंकडे बघते तेव्हा मला सगळ्या त्यांच्या आठवणी उजळून येतात आणि मी त्यांचं खूप आठवण काढते. त्याचा माझ्या शब्दात मी नाही सांगू शकत. आजचा दिवस सांगण्याच्या याच्यात नाही आहे, तिला आनंदी ठेवण्याचा दिवस आहे माझ्यासाठी. तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक